नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्न नक्की येतो. जर आपल्या शेतात पाणी असेल तर मका लावावा की कमी खर्चाचा आणि कमी पाण्यात येणारं तूर पीक घ्यावं. काही शेतकरी म्हणतात मका म्हणजे पैशाचं पीक, तर काही जण म्हणतात तूर म्हणजे सुरक्षित पीक. मग खरं कोणतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करणार नाही आणि कोणत्याही पिकाचं अतिकौतुकही करणार नाही. आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने दोन्ही पिकांची अगदी सविस्तर तुलना करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्यावर चर्चा करणार आहोत: पेरणीचा योग्य काळ, बियाण्याचा खर्च, दोन्ही पिकांसाठी जमिनीची तयारी, पाण्याची गरज, दोन्ही पिकांना खत किती लागते, दोन्ही पिकांमध्ये तण नियंत्रण कसे करायचे, रोग किडीचा प्रादुर्भाव, मजुरी, उत्पादन, बाजारभाव, जोखीम आणि शेवटी कोणतं पीक कोणासाठी योग्य आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम मका या पिकाबद्दल आपण जाणून घेऊयात. मका हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणारं पीक आहे. धान्यासाठी, पशुखाद्यासाठी आणि मुरघासासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मका साधारण 3 ते 4 महिन्यात तयार होतो, त्यामुळे शेतकऱ्याला लवकर उत्पन्न मिळू शकतं. मात्र या पिकासाठी सुरुवातीपासूनच योग्य नियोजन आवश्यक असतं. जमीन चांगली तयारी करावी लागते, चांगल्या प्रतीचं बियाणं निवडावं लागतं, योग्य अंतरावर पेरणी करावी लागते, वेळेवर खत द्यावं लागतं, वेळेवर तण नियंत्रण करावं लागतं. पाण्याचं व्यवस्थापन योग्य नसेल तर उत्पादनावर थेट परिणाम होतो. मका ही खदाड पीक आहे. मक्याला सर्व वेळच्या वेळी पाहिजे आणि मक्याला भरपूर पाणी लागते. तर आता तूर पिकाबद्दल जाणून घेऊयात. तूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. विशेषतः कमी पावसाच्या भागात अनेक शेतकरी तूर घेतात. तूर पिकाचा कालावधी मक्यापेक्षा जास्त असतो. साधारण 5 ते 6 महिने तूर पिकासाठी लागतात. तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे कमी पाण्यातही पीक टिकून राहतं. तसंच या पिकाचा खर्च मक्यापेक्षा कमी असतो. मात्र तूर तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो. जोपर्यंत तूर तयार होतं तोपर्यंत मक्याची आपण 2 पिके घेऊ शकता, परंतु तुरीचे एकच पीक येते. आता समजा साधारण आपण पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये पेरणी करत आहोत. जूनमध्ये आपण तुरीचीही पेरणी केली आणि जूनमध्ये आपण मक्याचीही पेरणी केली, तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत मका निघते, परंतु तूर निघत नाही. नंतर सप्टेंबरमध्ये मका काढून ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्याला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2 पिके मक्याची गवतात, परंतु तुरीचे एकच पीक गवते. तुरीचे पिकाला 6 महिने ते 5.5 महिने तुरीच्या पिकास पीक घेते. तर दोन्ही पिकांसाठी आता पाण्याची तुलना करूयात. मका ही पाण्यावर अवलंबून असणारे पीक आहे. महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यावर पाणी कमी पडलं तर कणसही लहान राहू शकतात आणि ताटही लहान राहते, त्यामुळे उत्पादन घटतं. त्याउलट तूर कमी पाण्यातही तग धरते. जरी तुरीला 20-25 दिवस पाणी नसले तरीही तूर तग धरू शकते, परंतु मक्याचे तसे नाही. मक्याला पाणी द्यावेच लागते, नाहीतर त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होतो. पावसात थोडा खंड पडला तरीही तूर लगेच वाळत नाही, म्हणून दुष्काळी भागातील शेतकरी तुरीला प्राधान्य देतात. तर दोन्ही पिकासाठी खत व्यवस्थापन याबद्दल आपण जाणून घेऊयात. मका ही जास्त अन्नद्रव्य घेणारे पीक आहे. थोडक्यात मका ही खदाड पीक आहे, त्यामुळे संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक असतं. नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे योग्य प्रमाणात दिल्यास उत्पादनात वाढ होते. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास त्याचाही परिणाम होतो. तर मका ही खदाड पीक आहे, त्याला खूप खते द्यावी लागतात. तसेच तूर पिकात खताची गरज तुलनेने कमी असते. मात्र सुरुवातीच्या वाढीसाठी संतुलित खत दिल्यास फायदा होतो. आता तण नियंत्रण दोन्ही पिकांमधील त्याबद्दल आपण बोलूयात. मक्याच्या सुरुवातीच्या 30 ते 45 दिवसात तण नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं असतं. वेळेवर तण काढलं नाही तर उत्पादनात मोठी घट होऊ शकते. तुरीतही तण नियंत्रण आवश्यक आहे, पण मक्या इतकं तीव्र व्यवस्थापन करावं लागत नाही. मित्रांनो, मका असो, तण असो, खत असो, पाणी असो, कोणताही घटक मक्याला कमी पडला तर त्याचा दुष्परिणाम मक्यावरती आपणास पाहायला मिळतो. पण तुरीला थोडा उशीर जरी झाला तर तूर तग धरू शकते.
तर रोग आणि किडी याबद्दल आपण बोलूयात. दोन्ही पिकांमध्ये रोग आणि किडीचा धोका असतो. मक्यात लष्कर, अळी, खोडकिडा यासारख्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तुरीत तुरीमध्ये शेंगा पोखरणारी अळी, मरोग यासारख्या समस्या येऊ शकतात. म्हणून नियमित शेताची पाहणी करणं आवश्यक आहे. आता दोन्ही पिकासाठी बाजारभाव कसा असतो याबद्दल आपण बोलूयात. मक्याचा भाव अनेकदा मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून बदलतो. पशुखाद्य उद्योग, स्टार्च उद्योग आणि इतर वापरामुळे मागणी वाढवू शकते. तुरीचा भावही वर्षानुसार बदलत असतो. कधी चांगला दर मिळतो तर कधी अपेक्षापेक्षा कमी. त्यामुळे दोन्ही पिकांमध्ये बाजाराचा अभ्यास आवश्यक आहे. तर दोन्ही पिकांमध्ये बाजारभाव हे शेतकऱ्याच्या हातात नाही, ते बाजारामध्ये सध्या काय मागणी आहे याच्यावर अवलंबून असणार आहे. मग कोणतं पीक चांगलं? जर तुमच्याकडे पुरेसं पाणी असेल, योग्य खत व्यवस्थापन करता येत असेल, वेळेवर शेतात लक्ष देता येत असेल तर मका चांगला पर्याय ठरू शकतो. कारण मक्याचे डबल पीक आपणास भेटते. पण जर तुमचा भाग कमी पावसाचा असेल, कमी खर्च ठेवायचा असेल आणि कमी जोखीम घ्यायची असेल तर तूर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जर आपल्याकडे मुबलक पाणी आहे, चांगली खत व्यवस्थापन करण्याची आपल्याकडे जिद्द आहे, म्हणजे आपण सारखे मक्याला पाणी देऊ शकत असाल तर आपणास मक्याचे डबल पीक होते. पहिल्यांदा मुरघासाठी आपण मका करू शकता, नंतर 3 महिन्यांमध्ये मुरघास त्या मक्याचा करून नंतर डबल पीक आपण मक्याचे घेऊ शकता. तर अशी आपणाकडे व्यवस्था असेल तर आपण मका घेऊ शकता. पण जर तुमचा भाग कमी पावसाचा असेल, कमी खर्च ठेवायचा असेल आणि कमी जोखीम आपल्याला घ्यायची असेल तर तूर आपण घेऊ शकता. आपल्याकडे जर पाण्याची सुविधा मुबलक नसेल तर तूर आपण घेऊ शकता. माझ्या मते एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा दोन्ही पिकाचं योग्य नियोजन करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. यामुळे जोखीम कमी होते आणि उत्पन्नाचे स्रोतही वाढतात. आता यावर्षी आम्ही कसे केले आहे, 5 एकरमध्ये मका लागवड केलेली आहे आणि 5 एकरमध्ये तुरीचे नियोजन केलेले आहे. दोन्ही पिकं आम्ही यावर्षी घेतलेली आहेत. तर असेही तुम्ही नियोजन करू शकता. 1 एकरमध्ये तूर, 1 एकरमध्ये मका, असेही आपण नियोजन करू शकता. दोन्ही पिकाचे आपण नियोजन करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मका आणि तूर या दोन्ही पिकांची सविस्तर तुलना पाहिली आहे. पुढील भागात मी माझ्या स्वतःचा शेताचा संपूर्ण हिशोब दाखवणार आहे. मका आणि तूर या दोन्ही पिकासाठी जमीन तयार करण्यापासून ते काढणीपर्यंत किती खर्च झाला, प्रत्येक कामावर किती पैसे लागले, हा सर्व तपशील प्रत्यक्ष आकड्यासह पाहणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. थँक्यू.